संसदेत आज वित्त विधेयक संमत करून घेण्यासाठी सरकारची तयारी. भाजप आणि काँग्रेसनं जारी केले पक्षादेश. अनेक वर्ष प्रलंबित असलेल्या अपूर्ण धरणांच्या कामांना प्राधान्य देणार. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत दिली माहिती. दावोसमध्ये यंदा झालेल्या करारांमुळे 16 लाख रोजगार निर्मिती होणार असल्याची उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली माहिती. नव्याने निवडून गेलेल्या 5 सदस्यांनी घेतली शपथ. वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसवण्यास 30 जूनपर्यंत मुदतवाढ. महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची 3 दिवसीय प्रतिनिधी सभा आजपासून बंगळुरूत सुरू. दिव्यांगांचे सक्षमीकरण आणि सर्वसमावेशकता याला प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रपती भवनात आयोजित पर्पल फेस्टमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू होणार सहभागी. आणि 2030 सालच्या राष्ट्रकुल स्पर्धांच्या यजमानपदासाठी भारतानं लावली बोल. नमस्कार. एकच्या बातमीपत्रात मी समर्थ म्हात्रे आपलं स्वागत करतो.